स्वरा व पारचे लग्न होऊन काहीच दिवस झाले होते. स्वराच्या सासरी तिची मोठी जाऊ, दीर, नवरा व सासू-सासरे राहायचे. आता त्यांच्या कुटुंबात स्वरासुद्धा आलेली होती. लग्नानंतरच्या काही दिवसातच स्वराला पार्थच्या घरातील वातावरण लक्षात आले. म्हणजेच स्वराच्या माहेरचे वातावरण एकदम मस्त, हसत खेळत असायचे. प्रत्येकाला तेथे मान सन्मान दिला जायचा. लहान मोठे असे काहीही नसायचे. तर प्रत्येकाचाच आदर केला जायचा. खास करून घरातूनच हीच शिकवण होती की स्त्रियांचा आदर करायलाच हवा. स्त्रियांना योग्य वागणूक दिली गेली पाहिजे. एकमेकांशी चांगला संवाद साधला जायचा. कोणालाही अपशब्द किंवा कोणाचे मन दुखावले जाईल असे काहीही बोलायचे नाही, अशीच शिकवण प्रत्येकालाच लहानपणापासूनच दिली जायची. आणि याच संस्कारात स्वरा लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिला अन्याय अजिबातच सहन होत नसे. कोणी काही अपशब्द जरी वापरला तरी तिला पटकन राग यायचा. पण पार्थच्या घरातील वातावरण एकदम याविरुद्ध होते. म्हणजेच तेथील पुरुष सर्रासपणे कोणाशीही बोलताना शिवीगाळ करायचे, अपशब्द वापरायचे. घरातील स्त्रियांशी सुद्धा नेहमीच याच भाषेत बोलायचे. हे स्वराच्या आता लक्षात आलं होतं. तिला तेव्हा खूप राग यायचा. पण ती तेथे नवीन होती म्हणून त्या क्षणी ती काहीही बोलू शकली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा सासरे सासूबाईंसोबत अपशब्द वापरून बोलत होते. पण सासूबाई मात्र कोणतीही तक्रार न करता अगदी सहजपणे वावरत होती. त्यांच्यासोबत संवाद साधत होती. जणू काही घडलंच नाही. तेव्हा किचनमध्ये काम करत असलेल्या स्वराने ते ऐकलं आणि ती सासूला विचारलं की सासरे तुमच्याशी शिवीगाळ करून अपशब्द वापरून बोलतात, तरी तुम्ही गप्पच का? तुम्हाला काहीच वाटत नाही का? सासू बोलते, अगं, त्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे? घरातील सर्व पुरुषांची ही तर सवयच आहे. ते कायम असेच बोलतात. त्यांचे काय इतकं मनाला लावून घ्यायचं? राहू दे, तू लक्ष देऊ नकोस. तुला सुद्धा हळूहळू सवय होईल. जा पटकन डब्याची तयारी करून ठेव. सर्वांनाच कामावर जायचे आहे. सासूचे हे बोलणे स्वराला काही पटत नव्हते. पण ती तेव्हा काहीच बोलली नाही आणि जाऊबाईसोबत कामाला लागली. घरातील सर्व गोष्टी ती समजून घेत होती. स्वयंपाकघरातील कोणत्या वस्तू कोठे ठेवल्या आहेत, जेवणात काय व कसं बनवायचं असतं व घरातील काही गोष्टी जाणून घेऊ लागली. घरातील इतर गोष्टी समजून घेण्यासाठी, त्या करण्यासाठी तिला वेळ लागला नाही. पण घरातील पुरुषांचे वागणे, बोलणे काही तिच्या समजण्याच्या पलीकडे होते. त्या दिवशी सर्वांचाच नाश्ता सकाळी झाला. पार्थ ऑफिसला सुद्धा गेला होता. फक्त स्वराच्या मोठ्या दिराचा नाश्ता करायचा बाकी होता. कारण ते रात्री कामावरून उशिरा घरी आल्याने अजूनही ते झोपले होते. जेव्हा ते उठून फ्रेश होऊन हॉलमध्ये आले तर तेव्हा स्वराच्या जावेने त्यांच्या पतीसाठी नाश्ता घेऊन दिला आणि स्वरा व तिची जाऊ दोघेही किचनमध्ये दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. तेव्हा काही वेळातच दीर रागातच शिवीगाळ करत जाऊबाईंना ओरडत किचनमध्ये आले आणि मोठ्याने ओरडतच बोलू लागले की नाश्त्यामध्ये किती मीठ घातलं आहेस? मला खाण्याची इच्छासुद्धा होत नाही. तुला माहिती आहे ना मला जास्त मीठ आवडत नाही म्हणून, तरी देखील इतकं मीठ का घातलं आहे? असं बोलतच त्यांनी नाश्त्याची ती डिश त्यांच्या अंगावर फेकली व त्यांच्या कानाखाली वाजवून रागाने निघून गेले. जाऊबाई डोळे पुसतच सर्व काही आवरून घेऊ लागल्या आणि स्वरा स्तब्ध राहून सर्व काही पाहू लागली.
दीराच्या अशा वागण्याचा स्वराला खूप जास्त राग आला होता. ती जाऊबाईला विचारू लागली की तुम्ही हे असं वागणं सहन कसं काय करू शकता? दादांच्या वागण्यावर तुम्ही कोणतंच उत्तर का दिलं नाही? हे बरोबर नाही. अगं स्वरा, तशी तर चूक माझीच आहे ना. मीच तुला नाश्त्यामध्ये मीठ कमी घाल असं तुला सांगायला हवं होतं. पण माझे नशीबच खराब आहे. त्याला तू तरी काय करणार? यावर स्वरा काही बोलणार इतक्यात सासूबाई रागारागाने बडबड करत किचनमध्ये आल्या. जाऊबाई नाच दोष त्या देऊ लागल्या. तुला माहिती आहे तरी अशी का वागतेस? पुन्हा पुन्हा तीच चूक करतेस. म्हणूनच तर काही महिन्यांपूर्वीच तुला अशा या वागण्यामुळे माहेरी तुला सोडण्यात आलं होतं. आणि जेव्हा तुझ्या घरातल्यांनी आमची माफी मागितली तेव्हा माझ्या मुलानेच तुझ्यावर दया दाखवली आणि तो तुला इथे पुन्हा घेऊन आला. माझ्या मुलग्याचे मन खूप मोठे आहे, पण तू काही सुधारायचे नावच घेत नाहीस. अहो पण सासूबाई, चुकून झालं असेल जाऊबाईंकडून. त्या काही मुद्दाम करणार नाहीत. आणि दादा जे काही वागले ते तरी कुठं बरोबर होतं. पण तुम्ही त्यांना काहीच न बोलता जाऊबाईंनाच दोष देत आहात. लग्न झाल्यापासून पाहत आहे, येथे स्त्रियांना आदरच दिला जात नाही. दादा आज जे काही वागले ते जाऊबाईंनीच म्हणून सहन केलं. पण मी जर असते तर मात्र असा काही अन्याय सहन कधीच केला नसता. तर त्यांनाही त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं असतं. असं बोलून स्वरा तिच्या रूममध्ये निघून जाते. सासूबाई रागाने संतप्त झालेल्या होत्या. संध्याकाळी पार्थ कामावरून घरी आल्यावर त्याला स्वराविषयी नको नको ते शब्द वापरून एकात दोन घालून सर्व काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. आईकडून स्वराविषयी जे काही अर्धवट ऐकलं होतं त्याच रागाने तो स्वराकडे गेला आणि स्वराला रूममधून खेचत आणत आईसमोर हॉलमध्ये उभं केलं. आईची माफी मागण्यासाठी तो सांगू लागला. तेव्हा स्वरा बोलते, पण माझी काय चूक झाली आहे ते तरी सांगा. मी आईंची माफी का मागायची आहे? पार्थ स्वराला आईवरून शिवीगाळ करत बोलतो, तुला सांगितलं तेवढं कर. इतक्यात पार्थच्या कानावर जोरात कानाखाली बसल्याचा आवाज आला. स्वराने पार्थला मारले आणि ती बोलू लागली, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही काहीही बोलाल आणि मी ते सहन करेन? पुन्हा माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. शिवीगाळ करायची नाही, समजलं का? हॉलमध्ये असलेल्या सर्वांच्याच चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता. पार्थच्या आईने बडबड करण्यास सुरुवात केली. अशी कशी बायको आहे जी स्वतःच्याच नवऱ्यावर हात उचलते, त्याला मारते. लग्नाच्या काही महिन्यातच तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. ते काय नाही, तिच्या वडिलांना आत्ताच फोन करून ताबडतोब बोलवून घे येते आणि हिला कायमचं माहेरी घेऊन जाण्यासाठी सांग. माहेरात पडून राहिली की मग समजेल आपण काय चूक केली आहे. त्यानंतर मात्र माफी मागत आमच्याच दारात येतील, तेव्हाच सांगेन काय ते. त्यानंतर काही तासातच स्वराचे आईवडील स्वराच्या सासरी पोहोचले व पार्थच्या आईशी बोलू लागले. त्या रागातच त्यांना सांगत होत्या, तुमच्या मुलीवर तुम्ही काहीही चांगले संस्कार केले नाहीत. तिला मोठ्यांशी कसं वागायचं बोलायचं हे सुद्धा कळत नाही. स्वराचे वडील म्हणतात, पण काय झालं आहे ते तरी सांगा. पार्थचे वडील बोलतात, काय झालं आहे काय नाही ते तुमच्या लेकीलाच विचारा की. पार्थचा भाऊ बोलतो, अहो तिने तिच्या नवऱ्यावर हात उचलला आहे. असं कोण वागतं का? स्वराचे वडील बोलतात, पण ती असं का करेल? नक्कीच काहीतरी घडलं असेल, त्याशिवाय ती असं कधीच वागणार नाही. तेव्हा स्वरा वडिलांना जे काही घडलं आहे ते सर्व सांगते. तेव्हा वडील पार्थकडे पाहत बोलतात, स्वराने जे काही केलं ते योग्यच केलं आहे. तुम्ही जी भाषा वापरली आहे त्यावरूनच तुम्हाला मिळालेला मार मला तर कमीच वाटतो. इतकंही काही लागलेलं नाही. हे बोलणे ऐकून आता सर्वांचाच पारा चढतो. पार्थची आई बोलते,
मुलगीला इतकं पाठीशी घालत आहात तर तिला कायमचेच तुमच्यासोबत घेऊन जा. जेव्हा घरात पडून राहील, लोक नावे ठेवतील, तेव्हा तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव होईल आणि मग तुम्हीच याल आमच्याकडे माफी मागत, मुलीच्या संसारासाठी भीक मागत. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. चूक आम्ही नाही, तुम्हीच करत आहात. स्त्रियांना अपशब्द वापरणे, शिवीगाळ करणे चुकीचंच आहे. तुम्ही जास्त काही सांगू नका. पुरुषांची तर ती सवयच असते, त्यामध्ये एवढं काय झालं? तुमच्यासारख्या विचार करणाऱ्या स्त्रियाच दुसऱ्या स्त्रियांवर अत्याचार करत असतात, अन्याय सहन करायला भाग पाडत असतात. एक पुरुष असणं म्हणजे स्त्रियांना अपशब्द वापरणे, मारणे एवढेच नव्हे. त्यापेक्षा मुलांना चांगल्या सवयी, चांगले संस्कार केले असते तर ते बरे झाले असते. लहानपणापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवलं असतं तर आज ही वेळच आली नसती. हे बघा, तुम्ही आम्हाला काही शिकवू नका. तुमच्या मुलीला घेऊन जा. समाज जेव्हा घरात ठेवून घेतलेल्या मुलीला नावे ठेवेल, तेव्हा तुम्हीच आमची माफी मागत याल. असे छोटे विचार करणाऱ्या घरात व जेथे स्त्रियांचा आदर केला जात नाही, अशा घरात मला माझी मुलगी ठेवायचीच नाही. आणि राहिला प्रश्न माफी मागायचा, तर ते वेळच ठरवेल की कोण कुणाची माफी मागेल. स्वरा, तुझी बॅग घेऊन ये, आपण आत्ताच निघू. आणि मग काही वेळातच स्वरा व तिच्या माहेरी पोचली. इकडे पार्थच्या घरातील सर्व स्वराला दोष देऊ लागले, तिला वाईट बोलू लागले. काही दिवसांनी पार्थचे आईवडील स्वराच्या घरी पोचले. त्यांना पाहून स्वराला खूपच आश्चर्य वाटले. स्वराच्या वडिलांनी त्यांना बसण्यास सांगितले. तेव्हा ते बोलू लागले की आम्हाला महत्त्वाचे बोलायचं आहे. तुम्ही पार्थवर पोलीस केस केली आहे, त्यामुळे पोलीस त्याला घेऊन गेले आहेत. पण मी काय करू शकतो? तुम्हाला काय वाटलं? मुलगी लग्न करून तुमच्याकडे पाठवली म्हणजे तुम्ही तिच्याशी कसंही वागाल? तर ते तसं मी होऊ देणार नाही. माझ्या मुलीचा आत्मसन्मान खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो जपण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन. माझी मुलगी माझा अभिमान आहे, माझी कमजोरी नाही, हे लक्षात ठेवा. आणि आता तर तुमचा मुलगाच जेलमध्ये गेला आहे, पण उद्या तुम्हालाही जावं लागेल. आम्हाला माफ करा, आमची चूक झाली. यापुढे असं काहीही होणार नाही. तुम्ही कृपया केस मागे घ्या आणि तुम्हाला हवं असेल तर आम्ही सर्वजण तुमची माफी मागतो आणि स्वराला घरी घेऊन जाईन. त्या दिवशी रागाच्या भरात आमच्याकडून चूक झाली आणि तसंही नाती ही जोडण्यासाठी असतात, तोडण्यासाठी नाही. पण सुरुवात तर तुम्हीच केली होती. तुम्हाला काय वाटलं? मुलगी आहे, लग्न झालं आहे म्हणून तुम्ही तिच्याशी कसंही वागाल, पण तसं काही होणार नाही. आम्हाला माफ करा आणि तिला आमच्यासोबत पाठवा. मी तुमच्यासोबत तिला एकाच अटीवर पाठवून देण्यास तयार आहे. यापुढे तिला असा कोणताही त्रास होणार नाही आणि एका सुनेचा दर्जा तिला कायम दिला जाईल. त्यावर पार्थच्या आईवडिलांनी ते मान्य केलं. त्यानंतर स्वराच्या वडिलांनी केस मागे घेतली व स्वराला सासरी पाठवलं. शेवटी कोणतेही वडील आपल्या मुलीला माहेरात ठेवणं पसंत करणारच नाहीत, तर तिचा संसार सुखाचा व्हावा अशीच इच्छा प्रत्येक आईवडिलांची असते. फक्त सासरी ती खरंच सुखात आहे का याची खात्री व्हावी लागते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.